मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरच्या नवीन जलशुद्धीकरण योजनेचा शुभारंभ 26 MLD क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी पूर्ण। आज आता त्यातला एक टप्पा 26 MLDचा आपण पूर्ण केलाय। 200 MLDचा जो टप्पा आहे हा एक मेजर टप्पा असणार आहे, तो डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे आणि पूर्ण 400 MLD हे मार्च पर्यंत पूर्ण होईल। पुढचा जो 200 MLDचा टप्पा आहे तो झाल्यामुळे मेजर रिलीफ हा शहराला मिळणार आहे आणि योजना पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी 24/7 सारखी योजना आपल्याला राबवता येईल। शाश्वत पाणी पुरवठा ज्याला आपण म्हणतो तो संभाजीनगरला पुढचे 25-30 वर्ष उपलब्ध असेल अशा प्रकारची योजना आहे। तर हाके स्वतः म्हणतायत की व्हिडिओ माझा पण आवाज माझा नाही, आपण व्हिडिओवरती विश्वास ठेवण्यापेक्षा माणसावर विश्वास का ठेवू नये। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया। आज पंचा व्हिडिओ व्हायरल झाला, पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला त्याच्या व्यथा झाल्या, परंतु ते स्वतः पट्ट्या म्हणतोय ना माझा व्हिडिओ माझा आहे परंतु आवाज माझा नाही। मग आपण व्हिडिओवर विश्वास ठेवण्याऐवजी माणसावर विश्वास का ठेवू नये। जरांगेंची मागणी असंवैधानिक, मागाल ते मिळालं पाहिजे अशी आडमुठी भूमिका कुणी घेत असेल तर जशास तसं उत्तर देऊ। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया। मुंबई क्रिकेट असोसिएशनचा शरद पवार मुंबई क्रिकेट संग्रहालयाचं उद्घाटन संपन्न। कार्यक्रमाला शरद पवार, आशिष शेलार, सुनील गावस्कर यांची उपस्थिती। चिवडी विधानसभा मतदारसंघातील कोकणवासियांसाठी बाळा नांदगावकर यांच्याकडून मोफत बस सेवा। यावेळी मराठी कलाकारांनी हजेरी लावली। मतदार याद्यांवरती काम करा, 20 दिवस देतोय, जो यादीवर काम करेल त्याचाच विचार होईल। राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश। राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या सुजित दुबेंविरोधात मनसे आक्रमक। मनसे कार्यकर्त्यांकडून सुजित दुबेंच्या अनधिकृत वॉशिंग सेंटरची तोडफोड। मुंबईतून कोकणात गणेश उत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांनी न म्हणता कोकणकर म्हणावं असा शासन निर्णय काढण्याची बळीराजा संघटनेची मागणी। अंधेरीतील साई लीला गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं जोरदार आगमन। गणपतीच्या आगमनासाठी भाविकांची गर्दी केलेली आहे। मुंबईच्या ताडदेवमध्ये ओम साई मित्रमंडळाच्या गणपतीचा आगमन सोहळा पार पडला। MP मिल परिसरामध्ये आगमन सोहळ्याला गणेश भक्तांनी हजेरी लावली। कल्याणच्या पश्चिम भागामध्ये गुंगीचं औषध देऊन म्हैस चोरण्याचा प्रयत्न, मात्र शेतकऱ्याला वेळीच माहिती मिळाल्यानं चोरट्याचा डाव फसला, तर म्हशीचं आधार कार्ड नाही म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप। पुणे नाशिक महामार्गावर एका दुचाकीवरून 6 जणांचा जीव घेणा प्रवास। हा व्हिडिओ चाकणचा असल्याची माहिती। नवी मुंबईच्या वाशीमध्ये पार्क केलेल्या कारला अचानक आग। आगीमुळे आजूबाजूच्या कारचंही नुकसान। अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण। पवईतील जखमी गोविंदांची मृत्यूशी झुंज अपयशी। दहीहंडी फोडताना जखमी झालेला गोविंदा आनंद दांडगेचा उपचारादरम्यान मृत्यू। उद्या दुपारी 12 वाजता पवई IIT गेटमधून